रसिकाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवस काही व्हिडिओ टाकायला मिळाला नाही कारण खूप हेक्टिक शेड्यूल असतं, पण मी जसं जसं जमेल हळूहळू टाकायला नक्की प्रयत्न करेन। आज आपण हिवाळ्याच्या थंडीमध्ये बनवली जाणारी चिकन पोपटी मडकं अवेलेबल नसेल तर कुकरमध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत। ॲक्च्युली हा एक माझा नवीन ट्रायल होता, पण मी ठरवलं होतं की रेसिपी छान झाली तर मी हा व्हिडिओ शेअर करेन। आता आपण शहरात आहोत तर मटका आणि जाळपोळ तर शक्यच नाही, त्यामुळे गॅसवरती कुकरच्या मदतीने ही रेसिपी इझी कशी करता येईल हा प्रयत्न असेल। रेसिपीला तसंही मी स्टार्ट केलं आहे तर मी सांगते। चिकनला स्वच्छ धुवून ॲज युजल आपण जसं मॅरिनेट करतो तसंच करायचं आहे। त्यावर मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल मसाला, धना जिरा पावडर, चिकन मसाला, लिंबू आणि दही टाकून अर्धा तास मी हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे। व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। बरं, या रेसिपीबद्दल ना मी थोडंसं शॉर्टमध्ये सांगेन। भांबुर्डीच्या पाल्यामध्ये सीजनल भाज्या टाकून जसं कॉर्न्स, स्वीट पोटॅटो, एग्स, पोटॅटो, बीन्स टाकून त्या मटक्याला जाळलं जातं आणि हे जास्त करून रायगड डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला दिसून येईल, कारण तिथे ना भांबुर्डीचा पाला इझिली अवेलेबल होतो। आता जसं माझ्याकडे तर हा भांबुर्डीचा पाला मला नाही मिळाला तर मग काय करावं म्हणून मी केळीच्या पानांमध्ये ही रेसिपी करणार आहे। दाखवतेच तुम्हाला। आता इथे मी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। गावाला ना थंडीमध्ये ही रेसिपी मटक्यामध्ये केली जाते। मटक्यामध्ये हे सेम जसे आपण कुकरमध्ये लेअर लावले ना तसेच लावले जातात आणि त्याला जाळलं जातं आणि तो मटका पूर्ण जाळून फुटतो आणि एवढा छान रेसिपी बनते ना ही मटक्यामध्ये, खरंच मस्त। पण आता इथे आपण आहोत आणि अवेलेबिलिटीवर डिपेंड आहे, तर हे कुकरमध्ये पण व्यवस्थित होतं। आता ही जी केळीची पानं आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि कुकरमध्ये खाली 2 मोठी केळीची पानं लावून घेतली आणि मग त्यावर आपण ह्या तुरीच्या आणि पावट्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, त्या बेसला थोड्या लावणार आहोत। आता याच्यात आवड तुमची आहे, तुम्हाला ज्या शेंगा आवडतील किंवा ज्या अवेलेबल असतील त्यावेळेला त्या पण तुम्ही ॲड करू शकता। तुरीच्या नक्कीच घ्या कारण त्याला खूप छान टेस्ट असते। त्यानंतर इथे मग मी मॅरिनेट केलेलं चिकन असं पसरवून घेतलं आणि त्यावरती रताळे आणि अंडी ठेवली। आम्ही 6 माणसं खाणारे होतो, त्यामुळे मी प्रत्येकामागे 1 अंडं असं ठेवलं। मग त्यावर थोड्या राहिलेल्या शेंगा टाकून घेतल्या, मीठ आणि थोडं ओवा टाकून केळीच्या पानांनीच त्याला वरतून झाकलं। आता ओवा ना पोटासाठी खूप चांगला असतो, गॅस वगैरे पकडत नाही आणि रेसिपीला वासही छान येतो, म्हणून मी ओवा त्याच्यात ॲड केला होता। मी काहीही रेसिपी करत असेल ना तर माझ्या बाळाला ना असं येऊन किचनमध्ये ते बघायला आणि असं मध्ये मध्ये डोकवायला ना खूप आवडतं आणि त्यात तर हे खूपच असं काहीतरी डिफरंट दिसत होतं, तर ती नुसती मध्ये मध्ये येत होती। आणि आता हे सगळं माझं गार्निशिंग आणि हां, मी ह्याच्यावरती पुदिन्याची पानंसुद्धा टाकली एक छान वास येण्यासाठी। आणि त्यानंतर आता ही पानं झाकून आपली अशी परफेक्ट अशी कुकरमधली पोपटी बनण्यासाठी तयार होती। 5 शिट्ट्या झाल्याच्या नंतर ना इतका छान सुगंध येत होता, म्हणजे असं एक्सपेक्टेडच नव्हतं मला की भांबुर्डीचा पाला नाही मिळाला असताना केळीच्या पानांमध्ये एवढं छान होईल ते। आणि शेंगा आणि त्यांची खास चव अशी ना ती अंडी आणि त्या स्वीट पोटॅटोजमध्ये उतरली होती आणि आम्ही सगळ्यांनी एकदम ताव मारून खाल्ली। तर थोडं सोपं करून सांगायचा प्रयत्न केला आहे मी। होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। आणि थंडीचा अजून 1 महिना जानेवारी पूर्ण बाकी आहे, तर तुम्ही पुरेपूर महिना बाकी आहे, तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।